आता सद्गुरूंची सेवा म्हणजे गुरुची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते. देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा कशी असते? श्रेष्ठ असते. देवाची सेवा ही महत्त्वाचीच असते, पण तुलनात्मक दृष्टीनं या ठिकाणी ग्रंथकारांनी विचार केला आहे. ईश्वराची सेवा ही श्रेष्ठ आहे, गुरुची सेवा ही श्रेष्ठ आहे, पण ईश्वराच्या सेवेपेक्षा अधिक श्रेष्ठ गुरुची सेवा. कोणाची? गुरुची सेवा श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे वगैरे वगैरे त्याचा पण विचार मांडला थोडक्यात. बघा, अधिकारी म्हणजे जिज्ञासू, अशा त्या जिज्ञासू पुरुषानं ब्रह्मरूप असलेल्या आपल्या सद्गुरूंची सर्वभावानं सेवा केली तर श्रीगुरु प्रसन्न होऊन परमतत्वाचा उपदेश करतील. काय करतील? सेवा करायची शिष्यानं गुरुची, आणि सर्वभावानं सेवा करायची. कशी? सर्वभावानं. नाही तर मग तुला आणायची चांगली भाजी तिकडे लाडू लाडू काढून घ्यायची, नुसती शिवाय भाकरी द्यायच्या त्याला सर्व. तर आपलं सर्वस्व देवाला आपलं श्रीगुरूंना समर्पण करायचं आणि सद्गुरूंची सेवा करायची. मग ते प्रसन्न होते. प्रसन्न होऊन मग ते उपदेश करतील, आणि त्या उपदेशानं जिज्ञासून आत्मज्ञान प्राप्त होऊन तो कृतकृत्य होईल. कळलं का? श्रीगुरूने केलेल्या उपदेशापासून त्याला काय होत असतं? आत्मज्ञान होत असतं, आणि आत्मज्ञानानं मग तो काय होत असतो? कृतार्थ होत असतो. म्हणून जिज्ञासूला ईश्वर सेवेहून सद्गुरूची सेवा श्रेष्ठ आहे. म्हणून जिज्ञासूसाठी ईश्वराच्या सेवेपेक्षा सुद्धा सद्गुरूची सेवा कशी असते? श्रेष्ठ. कारण सद्गुरूच्या सेवेपासून ब्रह्मज्ञान प्राप्त होतं ना. ईश्वर उपासकाला केवळ पुण्यरूप अदृष्ट उत्पन्न होईल. जर ईश्वराची भक्ती केली, ईश्वराची उपासना केली, काय होईल? अदृष्ट प्राप्त होईल, पुण्य प्राप्त होईल. आत्मबोध होणार नाही. होईल? आत्मबोध होत नाही. सद्गुरु सेवेपासून अदृष्ट पुण्य तर उत्पन्न होईलच, पण त्याची आवश्यकता न करता सद्गुरूच्या प्रसन्नतेनं अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश होऊन ज्ञानद्वारा तात्काळ म्हणजे याच जन्मात मोक्ष प्राप्त होतो, असं दृष्ट फल आहे. ईश्वराची सेवा केली तर ईश्वराच्या सेवेनं फक्त पुण्य प्राप्त होतं, आणि गुरुची सेवा केली पुण्य तर होताच, पण अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो, ब्रह्मज्ञान होतं, आत्मबोध होतो, आणि हे दुष्ट फल प्राप्त होतं. कसलं फल आहे? दुष्ट प्रत्यक्ष फल आहे. ज्ञानद्वारा तात्काळ म्हणजे या जन्मामध्ये तो मुक्त होऊन जातो. ज्ञान झालं, साक्षात्कार झाला, याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, अशी स्थिती होऊन जाते सद्गुरूच्या सेवेत. असं दुष्ट ईश्वर सेवा केवळ अदृष्ट फलाला हेतू आहे, आणि सद्गुरूची सेवा अदृष्ट आणि दुष्ट फलाला हेतू आहे. पाप आणि पुण्य हे अदृष्ट आहे. काय ते डोळ्यात दिसतं काय? हरिपाठ म्हणला झालं पुण्य, कुठं दिसतं काय? त्याचा कलर बदलतो काय? हा, नाही तुम्ही काळ्या माणसाला सांगितलं असतं मी जाऊ तुम्ही हरिपाठ मध्ये जाऊ, पण हरिपाठ म्हणा, नामस्मरण काय करा, काय करा, जे पुण्य होतं ते पुण्य काय डोळ्यात धरून दिसतं असते, ते अदृष्ट असते. ते कसं असते? अदृष्ट. आणि ईश्वराची सेवा केली की अदृष्टाची प्राप्ती होती, म्हणजे पुण्याची प्राप्ती होती. आणि सद्गुरूची सेवा केली अदृष्ट तर प्राप्त होताच, पुण्य तर प्राप्त होताच, दृष्ट फल असा जो मोक्ष तो सुद्धा प्राप्त होतो. कळलं का? म्हणून मंद तीव्र अशा कोणत्याही अधिकाऱ्याला, मंद असो अधिकारी किंवा तीव्र अधिकारी असो, अशा कोणत्याही अधिकाऱ्याला ईश्वर सेवेहून सद्गुरू सेवाच कशी आहे? श्रेष्ठ आहे. ईश्वराच्या सेवेपेक्षा सद्गुरूची सेवा श्रेष्ठ असते, व तीच त्यानं करावी. त्याने म्हणजे कुणी?
शिष्यानं. आता ती सेवा करायची म्हणजे कशी करायची? हा, सद्गुरूची सेवा करायची म्हणजे काय करायचं? सद्गुरू झोपले की त्यांचा डबा खाऊन घ्यायचं, काय करायचं? नाही का? काय करायचं असतं? सद्गुरू सेवा करायची म्हणजे काय करायचं असतं? हा, नाही काय करायचं सद्गुरू सेवा मध्ये? बघा, आता 5 वेडिंग मध्ये थोडक्यात काय सांगितलं सांगू तुम्हाला. ईश्वराच्या सेवेचा आणि सद्गुरूंच्या सेवेचा तुलनात्मक दृष्टीने विचार केला आणि तुलनात्मक दृष्टीने विचार करून ईश्वर सेवेपेक्षा सद्गुरूंची सेवा ही कशी आहे, श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलं. कसं सिद्ध केलं तर फल 2 प्रकारचे असतात, दृष्ट आणि अदृष्ट. ईश्वराच्या सेवेनं फक्त अदृष्ट फलाची प्राप्ती होती म्हणजे पुण्याची प्राप्ती होती आणि सद्गुरूंच्या सेवेनं अदृष्ट फलाची प्राप्ती होते आणि दृष्ट फलाची प्राप्ती होते. अदृष्ट म्हणजे पुण्यही प्राप्त होतं आणि दृष्ट फल म्हणजे आत्मसाक्षात्कार होऊन तो मुक्तही होतो. मुक्त होणं हे दृष्ट फल आहे, कळलं का? अशा दोन्ही फलाची प्राप्ती सद्गुरूच्या सेवेने. मग देवाच्या सेवेनं ईश्वराच्या सेवेनं एकच प्रकारचं फल प्राप्त होते आणि सद्गुरूच्या सेवेनं 2 प्रकारचे फल प्राप्त व्हायला. श्रेष्ठ कोणती सेवा? म्हणून सद्गुरूची सेवा ही कशी आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे आता आम्ही करतो सेवा, आता आम्हाला 2 फलं प्राप्त करायचे ना. हां, म्हणजे पुण्य पण मिळवायचे आणि मोक्ष पण मिळवायचे. सांगा म्हणजे आम्ही सद्गुरूची सेवा करतो, लेच लागले सांगायला सद्गुरूची सेवा करायला पाहिजे, सद्गुरू सेवा करायला पाहिजे. हां, तर कसं काय सद्गुरू सेवा? सद्गुरूच्या सेवेचा प्रकार आता सांगतात. ज्यावेळी सद्गुरूंचं दर्शन होईल त्यावेळी दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा. ज्यावेळेला सद्गुरू दिसतील त्यावेळेला सद्गुरूंना काय करायचा असतो? दंडप्राय म्हणजे दंड म्हणजे काठी. ही काठी आहे, उभी ठेवली का कशी पुढं ती खाली. सद्गुरू दिसली की असं त्यांच्या पायावर पडायचं, त्याला म्हणतात दंडप्राय. त्याला काय म्हणतात? काठीप्रमाणे नमस्कार करणं, याला दंडवत म्हणतात. असा दंडवत घालावा सद्गुरूंना. आणि आपल्या अंतात म्हणजे कीर्तन निघाल्यावर घालतात पाय हातमध्ये, पाडतात तोंडावर, मुलाच पाडतात दंड. दंडपाय साष्टांग नमस्कार घालावा आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांचे चरणागत मस्तकावर धारण करावे. गुरूंच्या चरणाची माती जर आपल्या कपाळाला लावली तर आपलं मस्तक पवित्र होत असतं, आपल्या अंतःकरणातले सगळे दोष नष्ट होत असतात आणि मन अंतःकरण असं शांत होत असतं, संतुष्ट होत असतं, प्रसन्न होत असतं. कशाने? गुरूंच्या चरणाच्या माती. म्हणून गुरूंच्या चरणाचे रज आपल्या मस्तकावर धारण करावे, त्यांच्या जवळच वास करावा. त्यांच्या जवळ वास करावा म्हणजे पादायचं जाईल जवळ वास करावा म्हणजे त्याच्या जवळ निवास करावा, राहावं. कट करते ते मग काय नाही. सद्गुरूंच्या जवळ वास करावा म्हणजे सद्गुरूंच्या जवळ जाऊन राहावं. या महाराज या बसा. आणि ज्याच्या मनात रात्रंदिवस या जन्ममरण संसार बंधनापासून मी कधी मुक्त होईल, ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल अशी तीव्र इच्छा आहे,
त्यानं आपल्या जवळ असलेलं ते सर्व ऐश्वर्य, मन, वाणी, फार काय तर स्वतःचं शरीरही सद्गुरूला अर्पण करावं. बघा, ज्याच्या मनामध्ये रात्रंदिवस ही तळमळ आहे, तरी मी एकदा संसार बंधनातून मुक्त झालो, काय मी येऊन 10 रुपये, काय कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सगळा संत जन करा समाधान चित्तमन, काय खंड येईल कर्म, पादशतील धर्माधर्म, कासर ते कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. ऐशी चिंता करी सदा सर्व रात्रंदिवस हे चिंतन, माझा उद्धार कसा होईल, मी कर्मबंधनातून कसं मुक्त होईल, कधी कधी माझ्या पुण्य असं पद्धतीत निर्माण होईल की त्या पुण्याच्या योगानं मी देवाच्या पायाला मिठी घाली, काय असे पुण्य होईल गाठी घाली न पायी देवाची मिठी, मग तो गुरुवाळीला जगजेठी दाटईन कंठी संकरित, ऐशी चिंता करी सदा सदा, हे की नाही, अशी चिंता तो सतत जो करतो, माझा उद्धार कसा होईल, तो ब्रह्मानंद मला कसा प्राप्त होईल, कधी प्राप्त होईल, अशी तीव्र इच्छा ज्याला आहे त्यानं काय करायचं, मग आपल्याजवळ असणारं सगळं ऐश्वर्य गुरूंना देऊन टाकायचं, ऐश्वर्य देऊन टाकायचं, आपलं मन गुरूला देऊन टाकायचं, वाणी देऊन टाकायची, काय झाल्यावर शरीर सुद्धा गुरूंना देऊन टाकायचं, समर्पण करायचं, अशी सेवा करायची असते. याला म्हणतात सर्व भावानं सेवा करतो. आता मग शंका घेतच कोणी ना कोणी शंका, अहो जवळ असलेलं सर्व ऐश्वर्य कदाचित सद्गुरूला देता येईल हो, म्हणजे आपल्या जवळचं ऐश्वर्य म्हणजे काय, आपल्या जवळचा पैसा, आपल्या जवळचं सोनं नाणं चिडूक बिडूक जे काय असेल ते गुरु देता येते. समजा जमीन आहे, जमीन बी गुरुच्या नावाची करून टाकता येते, घर आहे, घर विकून टाकलेलं गुरुला. पण आपलं आता शरीर कसं द्यायचं, वाणी कशी द्यायची, मन कसं द्यायचं, प्रश्न आहे ना. कारण बघा, जवळ असलेलं सर्व ऐश्वर्य कदाचित सद्गुरूंना देता येईल, कारण ते देता येण्यासारख्या वस्तू आहेत, पण तन मन वाणी हे सद्गुरूंना अर्पण करायचं म्हणजे काय करायचं, काय समजा ना आम्हाला. तण अर्पण करायचं म्हणजे घ्यायची सुरी आणि कापायचं मस्तक कण टाकायचं कोणत्या चरणावर, असं आहे काय, त्याला तण अर्पण करणं म्हणतात काय. वाणी अर्पण करायची म्हणजे धरायची ती पण कापायची चाकून धरा मला, वाणी अर्पण करणं म्हणजे असं आहे काय. हां, मग काय शरीर अर्पण गुरुला करायचं म्हणजे शरीराने फक्त गुरुची सेवा करायची, वाणी अर्पण करायची म्हणजे वाणीला फक्त गुरुचं काय करायचं, वर्णन करायचं. बघा समाधान सांगतो तुला, क्रमानं उत्तर सांगतो, एक प्रश्नाचं उत्तर कसं सांगतो, क्रमानं सांगतो. तनु अर्पणाचा प्रकार, तनु म्हणजे शरीर. श्री सद्गुरूंच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता त्यांच्या घरचं सर्व काम निरभिमान होऊन करावं. सद्गुरूंची आज्ञा केव्हाही उल्लंघन करायची नाही, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं, उल्लंघन न करता सद्गुरूंच्या घरची सगळी कामं करायची. आणि ती कामं पण कशी, अभिमान न घेता, नाही तर आपण एवढं केलंय उगच आहे काय, माझे एवढं कोण करते बाबाची सेवा, करते माझ्या एवढं बाबाची सेवा, असं जर मनामध्ये वृत्ती असेल ही अभिमानाची वृत्ती, ही कसली वृत्ती आहे, अभिमानाची वृत्ती. तर म्हणजे आज्ञेचं तर उल्लंघन करायचं नाही, सेवा तर करायची, आणि तेही पुन्हा निरभिमान होऊन करायची. ज्ञानेश्वरीत हे सांगितले बघा, सेवा हा दावंटा म्हटले, ज्ञान प्राप्त करायचं ना तर सेवा हा दरवाजा आहे, ज्ञान प्राप्तीचा दरवाजा.
सेवेशिवाय ज्ञान प्राप्त होतच नाही. ते ज्ञान पैदा बवे जरी मनी आठे आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. पुढे तनु मनो जीवे. अरे इथं मी तनु मनो आले का नाही. तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे राष्ट्रीय सत्व. अगर्वता इथं अभिमान सोडून म्हटले तिथं गर्व सोडून म्हटले. गर्व अभिमान एकच. अगर्वता म्हणजे गर्व न धरता काय करावं. दास्य करावं. दास्य. त्यांना जेजुरी वाटत असल्यावर त्यांचे हातपाय चेपावे. चेपावे म्हणजे दाबावे. गळा नका दाबू. हातपाय सांगितले ना दाबताना गळा बाबा भजन करतो गळा दुखत असेल. हा तर त्यांना जेजुरी वाटत असल्यावर त्यांचे हातपाय चेपावे. सद्गुरू संन्यासी असल्यावर त्यांचा मठ झाडणं सारवणं त्यांच्या छट्या धुणं पाणी आणणं भांडी घासणं असं ज्यावेळी जे काम पडेल ते त्यांनी शिष्याने करावं. सद्गुरू गृहस्थ असल्यास म्हणजे सद्गुरू काय सगळे ब्रह्मचारी संन्यासीच असतात असं काही नाही. कधी कधी गृहस्थी पण असतात. सद्गुरू गृहस्थ असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामं करण्यात शरीराचा उपयोग करावा. सद्गुरू गृहस्थ नसतो असं नाही. कारण उद्दालक याज्ञवल्क्य आदी गृहस्थ सद्गुरू असल्याची वेदामध्ये काय आहे प्रसिद्धी आहे. याप्रमाणे सद्गुरू सेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणं हा तनु अर्पण प्रकार म्हणावा. सद्गुरूच्या सेवेमध्ये स्थूल सेवेत काय शरीराचा काय करायचा उपयोग करायचा याला तन अर्पण म्हणतात. स्थूल शरीराने सद्गुरूंची सेवा करायची. आता मन अर्पण. मन अर्पण प्रकार. आज्ञे मनुष्याची ईश्वर फार भक्ती असते बघा. आज्ञेची हे जरा शिकलेले चॅप्टर असते जरा. त्यांची काही एवढी भक्ती नसते. भक्ती करीत नाही फक्त दाखवत आवाज करतो. पण जे शिकले नाही दाड्यात लोक असतात नाही आज्ञेत लोक असतात नाही त्यांची लय भक्ती असते. आज्ञा मनुष्यांची ईश्वरावर फार भक्ती असते. ती भक्तीनं ईश्वर आपलं प्रसन्न होऊन आपलं कल्याण करील या हेतून असते. अलग लक्षात. आज्ञानी लोक भक्ती करतात देवाची पण कशासाठी भक्ती करतात माहिती आहे का. या सेवेनं त्यांना प्रसन्न होऊन आपलं त्यांनी काय करावं कल्याण करावं. त्यांनी जर नाही कल्याण केलं तर आपल्या सगळं भिवंडी होऊन जाईल असं वाटतं त्यांना. म्हणून ते काय करतात भिवंडी नको आपलं कल्याणच व्हावं. हा भिवंडी म्हणजे वाईट होईल व्हा नको वाईट व्हायला आपलं चांगलं व्हावं यासाठी देवाची भक्ती करावी. त्याचप्रमाणे श्री सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावे. ते प्रसन्न झाले तर आपलं कल्याण आहे या विचारानं मनात श्री सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोष बुद्धी स्वप्नातही येऊ न देता शंकर विष्णू महेश आपलं शंकर म्हणजे चालत महेश ब्रह्मदेवाले का नाही. शंकर विष्णू ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे सद्गुरूच आहे असं मनानं चिंतन करायचं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं मनामध्ये मानायचं. आणि मग सद्गुरूंची काय करायची सेवा करायची. तर ह्या सगळ्या देवता म्हणजे माझे सद्गुरूच आहे. अशा श्री सद्गुरूंची प्रसन्नता आपणावर होऊन आपलं कल्याण व्हावं म्हणून रात्रंदिवस श्री सद्गुरूंचं ध्यान करावं. सद्गुरूंची सेवा केली सद्गुरूंचं चिंतन केलं तर आपलं कल्याण होईल. म्हणून सद्गुरूंचं रात्रंदिवस काय करावं ध्यान करावं. ध्यान चिंतन करावं सद्गुरूंचं. म्हणून रात्रंदिवस सद्गुरूंचं ध्यान करणं या मनोव्यापाराला मानस अर्पण प्रकार म्हणावा. मनाने सद्गुरूंचं चिंतन करायचं ध्यान करायचं आणि
सद्गुरूंचं ध्यान करणं ही जी क्रिया आहे यालाच मानस अर्पण प्रकार म्हणतात. कळलं? तन अर्पण प्रकार झाला, मन अर्पण प्रकार झाला. आता गुरूंना वाणी अर्पण करायची. वाणी अर्पण करायची म्हणजे त्याची कापून टाकून द्यायची असं म्हणजे गुरूंचं वर्णन करायचं. वाणीचा विषय असतो बोलणं, गुरुविषयी बोलायचं, गुरूंचंच वर्णन करायचं, गुरूंची स्तुती करायची. गुरूंच्या वर्णना वाचून, गुरूंच्या स्तुती वाचून दुसरं काही बोलायचं नाही. वाया व्यर्थ कथा सांगे. श्री सद्गुरूंचं गुणवर्णन नेहमी करणं. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यून अधिक दोष असणारच. कारण शरीर हे पंचभूताचं झालेलं असतं, त्रिगुणात्मक शरीर असतं. देह त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा असं हे शरीर असतं. शरीरामध्ये दोष असणारच, काही ना काही गुण असतात, काही दोष असतात. कोणाचंही शरीर असतं, देवादिकांच्या शरीरात सुद्धा गुणदोष असतात. माणसाचं काय गुण नसतं. म्हणून शरीर म्हटलं की गुणदोष असतात. त्यामुळं दोष न पाहता फक्त गुणाचंच काय करावं, सद्गुरूंच्या वर्णन करावं. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यून म्हणजे थोडे, अधिक म्हणजे जास्त दोष असणारच आहे. कारण शरीर मात्र हे त्रिगुणात्मक आहे. त्यामध्ये असणारे रज तमांश आपली कार्य दाखविणारच येते. सपाटा आला की सोडते काय आहे की नाही. कधी रजगुण लोक वर काढतो, कधी तमोगुण वर काढतो, कधी सत्वगुण महाराज उठतात. आणि ज्या ज्या वेळेला जो गुण तिथं वाढलेला असतो शरीरामध्ये, त्यावेळेला त्या मनुष्याकडून त्या वेळेला कशी काय होत असते, क्रिया होत असते. आणि सद्गुरू हे गुणातीत झालेले असतात. त्या शरीराचा त्या गुणाचा त्याचा काही संबंध नसतो. त्यात असणारे रजतमोश आपले कार्य करणारच. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या श्री सद्गुरूंच्या वर्तनात आज्ञ लोक दोष वर्णन करीत असल्यास ते दोष स्वतः केव्हाही न उच्चार. सद्गुरूंच्या वर्तनामध्ये आज्ञ लोक दोष सांगत असतात. महाराजांना कळतच नाही की आम्ही महाराज असंच करतो, हे असं करायला पाहिजे कुठं. म्हणजे महाराजांच्या चुका काढतात. गुरु महाराजांच्या म्हणजे कोणाच्या गुरु महाराजांच्या चुका काढतात. म्हणजे गुरु महाराजांच्या चुका काढू नये. कारण त्या अज्ञानी लोकांना ज्या चुका दिसत असतात, ते दोष दिसत असतात, ते फक्त शरीरात दिसत असतात. गुरु महाराज म्हणजे शरीर सोडून वेगळे झाले असतात. शरीर म्हणजे गुरु येतात. हां, गुरु ते असतात की शिष्याला सुद्धा शरीरातून वेगळं काढतात. ते कसं काही शरीरात राहते. शरीर म्हणजे गुरु येते. दोष दिसतात ते शरीराच्या ठिकाणी शरीराचे असतात. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या श्री सद्गुरूंच्या वर्तनामध्ये आज्ञ लोक दोष वर्णन करीत असल्यास ते दोष आपण स्वतः केव्हाही उच्चारण करू नये. गुरूंच्या दोषांचं उच्चारण करायचं नसतं. संत गुरु यांचे दोष जर उच्चारले, यांची जर निंदा आपल्याकडून घडली तर त्याचं फार भयंकर पाप असतं. आपण निर्माण केलेलं संचिताचं जे पुण्य आहे, फार त्या पुण्याचा क्षय होऊन जातो, ह्रास होऊन जातो, जळून जातं सगळं पुण्य आणि राहतो फक्त दोष. आणि त्या दोषाला पुन्हा प्रायश्चित्त शास्त्रात नाही, ते भोगावंच लागते पुन्हा ते दोषाचं सगळं भोगूनच. मग काय तुकोबांचं सारू घे ना, संत संगती न करा वास एखादा पुन्हा दोष येईल अंगा. आता एरवी तर संत संगती आम्हाला द्या म्हणतात. लोकांना सांगतात तुम्ही संत संगतीत राहू, काही संत संगतीत चुकू नको, संत संगतीत राहा, संत संगतीत राहण्याच्या बाबतीत चूक करू नका. स्वतःला म्हणतात की संत संगतीत यायची जेवण सेवा, आणि या भागामध्ये म्हणतात की संत संगती नका करावा वास. मग का वास करू नये. आता इथं सांगितलं वास करा आणि तिथं म्हणतात वास करू नये. का वास करू नये. हां, वास याच्याकरता करू नये. जर तुम्हाला संतांचे सद्गुरूंचे दोष दिसत असते, मग दोष दिसत असते किंवा तुमच्याकडून त्या दोषाचं उच्चारण होत असेल तर मग तुम्ही तोंड काळ केलं बरं. मग तुम्ही त्यांच्याजवळ ज्यांचे तुम्हाला दोष दिसतात त्यांच्याजवळ न राहिलेलं. कारण त्यांच्याजवळ राहून जे दोष होतात ते दोष एवढे भयंकर असतात की तुमच्या अनेक जन्मांना पुण्य नष्ट करून टाकतात. या जन्मात तुमचा क्रियेचा आश्चर्य नाही. म्हणून मग तया दोषा नाही परिहार हो या पहार सुखोताचा तो. तुमच्याकडून जो दोष घडेल त्याला परिहार नाही, त्याला निवारण करायला दुसरं प्रायश्चित्त नाही. एवढं भयंकर पाप होतं. आणि हो या पहार सुखोताचा, सुखोताचा म्हणजे पुण्याचा, सगळा पुण्याचा क्षय होऊन जातो. म्हणून गुरुच्या दोषाचं केव्हाही उच्चारण करू नये. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूंच्या ठिकाणी ते दोष नाहीच आहे. तसं विचार केला निवृत्तीशास्त्राच्या दृष्टीने परमार्थ दृष्टीने तर सद्गुरूंच्या ठिकाणी काय नसतात, ते दोष नसतातच. हे वर्म जाणून शिष्याच्या वाणीनं दोष वर्णन होणं शक्यच नाही. शिवाय ब्रह्मवेत्तेच्या उपदेशानं अनंत जीवाचं कल्याण होणार आहे असं ऐश्वर्य जाणून तो सद्गुरूंचं गुणच वर्णन करेल. यानं वाणी शुद्ध होते. सद्गुरूंचं वर्णन केलं काय होत असते, वाणी शुद्ध होत असते. मग हा वाणी अर्पण प्रकार सद्गुरूंचं आपल्या वाणीनं वर्णन करायचं, स्तुती करायची. याला कोणता प्रकार म्हणतात, वाणी अर्पण प्रकार म्हणतात. आता धन अर्पण प्रकार कोणता, धन अर्पण प्रकार. धन म्हणजे केवळ पैसा नाही. काय आता पैसा म्हणजे धन आहे, पण केवळ पैसा म्हणजे धन आहे का. सोनं म्हणजे धन नाही का.
चांदी म्हणजे धन नाही का? जमीन म्हणजे धन नाही का? घर म्हणजे धन नाही का? मोठी गाडी म्हणजे धन नाही का? हे सगळं धनात येत आहे. नुसतं मोठा धन आहे असं नाही. हे सगळं धनाचं हे सगळं कसं सगळं धन म्हणजे केवळ पैसा नव्हे तर बायको, मुलं, घरदार, धान्य, जमीन, जुमला, नौकर, चाकर वगैरे सगळे कसे येतात? हे सगळे हे धनामध्ये येतात. धनामध्ये या सर्वांना धन म्हणतात. या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्यास त्यांच्या प्राप्तीकरता त्याग करा. आता हे सगळं धनार्पण करायचं म्हणजे काय करायचं? आपल्याकडचा पैसा, आपल्याकडची जमीन सगळी बोलून देऊन टाकायची. अहो ते घेतच नाही तर काही, त्यांचा नियम आहे न घेण्याचा. मग ते घेत नाहीत ना, ते संन्यासी आहेत ना, मग त्यांच्याजवळ जाऊन राहण्यासाठी तुम्ही तुमच्या संपत्तीचा त्याग करा. देऊन टाका. कोणाला देऊन टाका? योग्य व्यक्तीला, तुमच्या भावाला देऊन टाका. आणि तुम्ही सगळं सोडून त्यांच्या चरणाजवळ जाऊन राहा. याला म्हणतात धनार्पण. कळलं का? या सर्वाला त्या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्यास त्यांच्या प्राप्तीकरता त्याग करावा. हा धन त्याग सद्गुरू लागतो. तुम्ही दुसऱ्या गुरुजवळ जाऊन राहायचं, गुरुच्या सेवेत राहायचं, गुरुच्या सेवेत राहायचं म्हणून तुम्ही त्याचा त्याग केला. कोणाला दिलं? ते भावाला दिलं, योगी योगीला दिलं, मठामध्ये दिलं, कोणाला दिलं? मग तो केलेला त्याग तो गुरुला अर्पण होत असतो. कोणाला अर्पण होतो? गुरुना अर्पण. आणि जर सद्गुरू ग्रस्त असतील तर त्यांना सगळं धन अर्पण करावं. ग्रस्ती असतील तर त्यांना धन लागते. मग आपलं धन गुरुना अर्पण करावं. म्हणजे त्या धनावर आपलं स्वतःचा त्याग करून सद्गुरूंचा स्वतः उत्पन्न करावं. त्या धनाला आपण माझं घर म्हणत असतो, माझी जमीन म्हणत असतो. आपलं स्वतः असतं त्याच्यावर हे माझं म्हणून ते काढून घ्यायचं. ते गुरुचं तिथे निर्माण करायचं. म्हणजे गुरुच आहे, घर गुरुच आहे, जमीन गुरुची आहे, आमचं गुरुच आहे. आणि आपलं स्वतः काढायचं. तिथं कोणाचं काढायचं? गुरुचं काढायचं. तर हा धन अर्पण प्रकार म्हणतात. याला काय म्हणतात? धन अर्पण. सद्गुरू सेवा कशी करावी हे सांगितलं. पण सर्व धन गुरुला अर्पण केल्यानंतर साधकानं उपजीविका कशी करायची सांगा. हे काय सांगितलं नाही? सांगतो म्हणजे काय सगळं गुरुला दिलं आणि शिष्यानं काय खायचं? उपजीविका कशी करायची? हां, तर मग आता शिष्याने आपली उपजीविका कशी करावी त्याच्याबद्दल आता कसं करायचं? म्हणजे काय गुरुला देऊन टाकायचं, गुरु नसते की आपण खाण्याचं करायचं तेवढं. हां, साधकाला जीवनोपाय, साधकासाठी जीवन जगण्यासाठी काय उपाय त्याने करावा तो उपाय आता सांगतो. आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकानं वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन सद्गुरूंना अर्पण करून किंवा त्यांच्याकरता त्याग करून सद्गुरूंच्या सान्निध्यात असतो. म्हणजे सद्गुरूंच्या जवळ जाऊन राहावं आणि आपला बोजा त्यांच्यावर नाही द्यावा. आपला खर्च नाही त्यांना होऊ द्यावा काही. मग आपली भिक्षा उपजीविका करावी. आपण भिक्षा मागून खाऊ. मधुकरी आली मधुकरी खायची. गुरूंना बोजा नाही होऊ पाहिजे. भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम सद्गुरू पुढे ठेवावी. भिक्षा आणायची सगळी कोणाजवळ ठेवायची? सद्गुरूंच्या समोर. आपल्याला भोजनाला मागू नये. भिक्षा आणायची सद्गुरूच्या समोर ठेवायची. मला त्या म्हणायचं नाही, भूक लागली म्हणायचं नाही. शिष्य परीक्षणार्थ सद्गुरूंनी भिक्षा खाण्यास दिली नाही तर त्याच दिवशी पुन्हा भिक्षेला जाऊ नये. समजा गुरु कधी कधी शिष्याची परीक्षा पाहत असतात. हा एकनिष्ठ आहे का? हे सहनशीलता आहे का? दीक्षा आहे का? वेगवेगळ्या परीक्षा घ्यायची उद्देश असतात गुरुची. गुरुले भारी असतात. गुरुच आहेत ना. आणि मग त्यांची परीक्षा पाहण्यासाठी जर एखाद्या दिवशी त्याला जेवायला दिलं नाही तर मग यांनी लगेच हॉटेलमध्ये जायचं, चांगले जेवण येत असं नाही करायचं. हॉटेलमध्ये जायचं नाही, पुन्हा कुठं मध्ये परत दुसऱ्या पुन्हा घरी मागायला जायचं नाही. त्या दिवशी उपवास करायचा. काय करायचा? उपवास. हां, भिक्षाला जायचं नाही, परत उपवास करावा. उपवास. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच करावं. मग पहिल्या दिवशी नाही जेवायचं, दुसऱ्या दिवशी तर पुन्हा नाही जेवायचं नाही तर नाही, उपवासच करायचा. दुसऱ्या दिवशी तसंच करावं. पण भिक्षावृत्ती सोडू नये. पण भिक्षावृत्ती त्यांना सोडायची नाही. भिक्षा मागून आणायची, गुरुच्या समोर ठेवायची. आणि सद्गुरू कृपा करून देतील तरच भोजन करावं असं शास्त्रकारांनी शिष्याला काय सांगितलेले? नियम सांगितलेले खरे. पण सद्गुरू ही फार दयाळू असतात. आई बापापेक्षा सुद्धा ते शिष्याची फार काळजी घेतात. संसारी पुरुषाला अशा प्रकारची सद्गुरू सेवा घडणं फार कठीण. संसारी असतात, बायका मुलं असतात. मग ते बायका मुलं असणाऱ्या माणसाला सद्गुरूची सेवा करणं फार कठीण आहे. कधी गुरुजवळ जाणार, कधी गुरुची सेवा करणार, कशी करणार? गुरुची सेवा करू शकत नाही. ज्यांच्या अजून लग्न झाले नाही, ब्रह्मचारी आहेत, म्हणा म्हणजे संन्यासी आहेत, त्यांना गुरुच्या जवळ जाऊन राहणं शक्य आहे, त्यांची सेवा करणं शक्य आहे. पण जे ग्रस्ती असतात, संसारी असतात, त्यांना शक्य होत नाही. कठीण आहे. शक्य अशक्य असं नाही, पण कठीण. विवेक सहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुषालाच ती घडणं संभवनीय आहे. विवेक संपन्न असणारा, वैराग्य संपन्न असणारा पुरुष आहे, अशा पुरुषाला सद्गुरूची सेवा करणं शक्य आहे. मग अशी गुरुच्या सानिध्यात जाऊन गुरुची सेवा करायची. आणि गुरुच्या त्या सेवेनं जेव्हा गुरु प्रसन्न होतात, गुरु आता प्रसन्न आहेत, आपल्याला आता आपण जर काही प्रश्न विचारले ते प्रश्न उत्तर देऊ शकतील, असा संधीचा काळ त्याची वाट पाहत असते. पण अशी संधी मिळाली
की धावत तुमच्या समोर जायचं, त्याच्या चरणाला नमस्कार करायचा आणि मग प्रश्न विचारायचा. तद्विधी परिपाते परिदर्शी सेवया उपदेशांती ज्ञान ज्ञानी तत्वदर्शन. बघा ते सांगतात नाही त्या पुढच्या त्याच्यामध्ये. श्री सद्गुरूंना विनंती करण्याचा काळ. सद्गुरूंना विनंती कधी करायची? नाही तर गुरुजी कधी घाईनं फेटा बांधून कीर्तन करेल, गुरु मला असंच काय अशा रीतीनं सेवा करीत असताना आपल्यावर सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यांना आपल्याबरोबर भाषण करायला अवकाश आहे, म्हणजे वेळ आहे, असं पाहून त्यांच्या पायावर मस्तक ठेवावं आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवान सद्गुरू, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. मला स्वतःचं कल्याण हवं, याच्यासाठी मला तुम्हाला काही साधन विचारण्याची इच्छा आहे. विचारू का? तुमची आज्ञा असेल तर विचारतो. असं श्री सद्गुरूंनी आज्ञा केली तर त्याला आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्याच्या उपदेशाने काय व्हावं. त्यांनी जर म्हटलं की हा विचार, मी सांगतो तुला, मग आपल्या आत्मोद्धारा करतात, आत्मप्राप्ती करतात. काय करावं? असे वेगवेगळे जे काय आपल्या मनात शंका असतील ते काय कराव्यात? विचार, प्रश्न विचार. गुरु त्याचं उत्तर सांगतील, उपदेश करतील आणि उपदेश करून त्या उपदेशाने आपण काय होणार? मग कृतार्थ होणार. मग कृतार्थ व्हावं. याप्रमाणे एखाद्या पुरुषाने सद्गुरू सेवा केली पण बुद्धिमान आदी प्रतिबंधामुळे परमात्मा ज्ञान झालं नाही. आता समजा एखादा असून एखादा काय बरेच असतात बरेच असतात की गुरु प्रसन्न होऊन उपदेश करतात तरी सुद्धा त्यांना काय होत नाही, ज्ञान होतच नाही. कसं काय गुरु प्रसन्न होऊन कसं काय ज्ञान होत नाही? काय ते प्रसन्न होऊन उपदेश करतात पण त्याच्या बुद्धीतच घुसत नाही, कारण त्याची बुद्धी दगडापेक्षा जड असते. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे असतात, दगड ते तरी शेवळतात. काही काहीची बुद्धी शेवळ सुद्धा नाही. बघा तर एखाद्यानं गुरुसेवा केली पण बुद्धिमानते आधी प्रतिबंधामुळे बुद्धीच मंद असते. किती वेळा 10 वेळा जरी सांगितलं तरी ते डोक्यात घुसत नाही, समजतच नाही. काय नेमकं म्हणजे बुद्धी त्याच्यामुळे पुढे गेली असते असते त्यावेळेला असे काही असतात, म्हणजे अजिबातच समजत नाही. म्हणजे जाऊन ते अनुबंधन ते नाही कळालं, साधन संबंध नाही कळलं, आहे की नाही? कार्यात असं कारणात नका का कळणार, पण सद्गुरूची सेवा कशी करावी ते तरी कळतं की नाही? ते डोक्यात घुसत नाही काय झालं. बुद्धिमांद्या आधी प्रतिबंधामुळं ब्रह्मात्मैक्य ज्ञान जर झालं नाही तर त्याला या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरू सेवेचं फल पुढील जन्मात मिळेल. त्याची केलेली सेवा ती वाया जात नाही. परमार्थामध्ये केलेलं काहीच वाया जात नसतं. त्यानं खूप सद्गुरूची सेवा केली, गुरु प्रसन्न होऊन त्याने उपदेशही केला, पण याची बुद्धिमंद असल्यामुळे नाही होत झाला. आता काय देवी असतात बघा, आपले सेवा खूप करतात, अभ्यासही खूप करतात, भूगोलपट्टी करतात, पण काय विचारलं त्याला काही एकच सांगता येतं, करतो सांगता. पण मग त्यांचे हे केलेले कष्ट सगळे वाया जातात असं नाही. त्यांना पुढच्या जन्मामध्ये सगळं आपोआप प्राप्त होत असतं, साधना वाचून सगळं प्राप्त होत असतं. तुकोबाई नाही म्हटलं का, न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावं. तुका म्हणे मन न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावं. म्हणजे पुढील जन्माच्या ठिकाणी तर मन धनादी सेवे वाचूनही श्री सद्गुरू भेटून उपदेश करते. तुका जागृती नाही सापडली तर स्वप्नात गेली, स्वप्नात तुकोबाईंना सद्गुरूंनी काय केला? उपदेश केला. असं असतं. पुढच्या जन्मामध्ये मग त्याला पहिल्यापासून काय अटक करावं लागत नाही. व बघा, तन मन धनादी सेवे वाचूनही श्री सद्गुरू भेटून उपदेश करते व त्याचं कल्याण होईल. पण या गोष्टीचा हलावूनच निश्चय करावा लागेल. या जन्मात सेवा करूनही सद्गुरू प्रसन्न होऊन त्याने उपदेश केला नाही तर त्याला अंतःकरण शुद्धी हे फल मिळणारच आहे. समजा या जन्मात त्याने सेवा केली, सद्गुरू प्रसन्न झालेच नाही, त्याने उपदेश केलाच नाही, नाही केला उपदेश. पण सेवा करून सेवा करण्याचं काय होत असतं, अंतःकरण शुद्ध होतच असतं. त्याला अंतःकरण शुद्धीचं फल मिळणारच आहे. प्रसन्न झाले गुरु तर तात्काळ उपदेश करतील, उपदेशाने ज्ञान त्याला काय प्राप्त होईल? मोक्ष प्राप्त होईल. म्हणून शुद्ध अंतःकरणानं केलेली सद्गुरू सेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. सेवा केली की त्या सेवेचा मेवा प्राप्त होत असतो आणि सेवेला काय प्राप्त होत असतं? ज्ञान सेवा सिद्धीला करायला श्रद्धा माधवते ज्ञान ज्ञानम लब्ध्वा परां शांती ओम शांती शांती शांती.